हाय गाईज, तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप स्वागत करते. तर स्टार्टिंगला मी गुड इव्हिनिंग गुड मॉर्निंग काहीच बोलले नाही, कारण की आता 7:45 वाजलेले आहेत. तर आम्ही आता ट्रिपला निघालेलो आहे. हा ब्लॉग तुम्ही असाच पुढं कंटिन्यू करा, कारण की खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आम्ही मालवणच्या ट्रिपला जाणार आहे. तिथे गेल्यावर खूप असे पॉईंट बघणार आहे, छान छान समुद्रावर एन्जॉय करणार आहे. तर हा ब्लॉग आपला असाच पुढे कंटिन्यू करा आणि बघत राहा. तर आता सगळ्या गोष्टी आवरलेल्या आहेत आणि आपल्याला निघायचंय आता मालवणला. तर खूप एन्जॉय करणार आहे. अचानक ही ट्रिप ठरलेली आहे. तर आता सगळं नियोजन झालं होतं दुपारीच. तर मग हे अचानक घरी आले कामावरनं आणि सगळ्या गोष्टी आवरल्या. ते 3 तासात सगळ्या गोष्टी आवरल्यात आम्ही आणि आता निघालोय. तर मग चला, मग असंच कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगला आणि आपण आता गेल्यावर भेटू. मग आम्ही साताऱ्यामध्ये आलोय आणि बसमध्ये बसल्यावर काही व्हिडिओ शूट नाही केला, कारण की एवढा एन्जॉय चालला होता. आणि इथं साताऱ्यामध्ये आता जेवण करण्यासाठी थांबलोय. 10 वाजलेले आहेत. आता जेवण वगैरे करायचं आणि पुढच्या प्रवासाला परत लागायचं. सकाळी गेल्यावर आपण भेटूच मग तिथं. चला, तर आम्ही इथं पोचलोय आणि ही ट्रॅव्हल्स आहे. मागं रोडवरच आहे बघा, गाड्या येतात जातात ते. आणि फ्रेश होण्यासाठी थांबलो होतो. नाश्ता वगैरे केलाय. नाश्त्याला पोहे होते आणि डोसा होता. तर आता नाश्ता वगैरे केला आणि आता बीचवर जायचं आहे आपल्याला. तर मग चला, बीचवर वगैरे आपण जाऊ. तिथे गेल्यानंतर भेटू. आणि ही ट्रॅव्हल्स आहे आमच्या मागं. चला, तर आम्ही आलो इथं आणि तुम्हाला मॅचिंग दिसत असेल कपडे. तर आता आम्ही चाललो इथनं. आम्ही ह्याच्यावर चालणार होतो बीचवर, पण ते कॅन्सल केलं. आणि पहिलं सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचं आहे. खाल्लेलं जिरवायचं आहे ना, त्यामुळे चाललो आहे वॉकिंग करत आता सकाळ सकाळ. तर सिंधुदुर्ग किल्ल्यावर चाललो आहे आणि सगळी पुढं गेलेली आहेत. आम्ही सगळ्यात शेवट आहे. 5-6 जण, बाकी सगळी पुढे गेलेली आहेत. आता फर्स्ट टाइम आलो आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर. कसं जायचं आहे कसं नाही फक्त एवढं माहिती आहे. समुद्राच्या चारी बाजूने समुद्र आहे, त्याच्यामध्ये किल्ला आहे. त्यामुळं आता काय माहीत नाही कसं जायचं आहे कसं नाही. त्यामुळे चाललो आहे आपण सगळ्यांच्या मागे चला, गेल्यावर भेटू तिथं. आता आलो आम्ही. तर इथं बोटी येतं वाटतं पलीकडं किल्ल्यावर जाण्यासाठी. खूप आहे बघा, तुम्हाला दिसतील किती बोटी आहेत. आणि लाटा बघा किती सुटल्यात. भरपूर लाटा सुटलेल्या आहेत. मस्त वाटते. आम्ही बीचवर जायचं कॅन्सल केलं. सकाळ सकाळी खूप छान वाटलं असतं. आम्ही आलेलो आहे मालवणच्या इथं आणि समुद्र किनारपट्टीवरच आहे. इथं फोटो काढण्याचं चाललेलं आहे. फोटो काढण्यासाठी आलोय. फोटो झालेले आहेत. फायनली आम्हाला अर्धा पाऊण तासाच्या वेटिंग नंतर बोट मिळाली आणि सिंधुदुर्ग किल्ल्याकडं जाण्यासाठी आम्ही निघालो होतो. समोरच्या बोटी, पाण्याच्या लाटा एवढं भारी वाटत होतं ना. फर्स्ट टाइम मी बोटीत बसले होते किल्ल्याकडे जाण्यासाठी. आणि खोल पण होतं पाणी, भीती पण वाटत होती थोडी. आणि एंट्री केली आम्ही किल्ल्यावर की आम्हाला असे समोर पोस्टर दिसले. पोस्टरवर किल्ल्याची सगळी माहिती दिलेली होती. किल्ल्याचे स्ट्रक्चर होते, परत नकाशा होता. तिथं काहीतरी भुयारी मार्ग आहे आणि एक देवस्थान म्हणून पण आहे. थोडं पुढं गेलो की आम्हाला श्रीराजेश्वर देवस्थान दिसले. आमचे काही मेंबर आतमध्ये दर्शनासाठी गेले होते. आम्ही नाही गेलो, खूप उशीर झाला होता. पुढचं पण पॉईंट बघायचे होते म्हणून बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे निघालो. किल्ल्यावर आले आणि खरंच तुम्हाला सांगू शकत नाही किती छान वाटतंय म्हणून. आणि आम्ही 100 रुपये बोटीसाठी दिले होते, पण वेटिंग करून करून अक्षरशः आम्ही तिकीट कॅन्सल करणार होतो. पण वेटिंग करून आम्हाला बोट मिळाली आणि हा नजारा आम्हाला बघायला नसता मिळाला आम्ही जर तिकीट कॅन्सल केलं असतं तर. पूर्वीचे माणसं जशी मावळे गड वगैरे चढून वरती आले होते, तसंच आम्ही आज ॲडव्हेंचर करत करत वरती आलो एवढ्या ह्याच्यातनं. आणि खूप छान वाटते. फार मध्यभागी आलेलो आहे आम्ही. पूर्ण किल्ला चढून पायऱ्या वगैरे चढून आलेलो आहे. आणि जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत पूर्ण म्हणजे पूर्ण पाणीच दिसतंय. कुठंच काहीच दिसणं झालंय. सगळं पाणी दिसतंय आणि लाटा तर एवढ्या भरपूर येतात ना. आणि एवढं छान वाटते ना, येऊन त्या दगडाला अशा धडकतात ते. आणि त्याचा आवाज तर खूप छान वाटतोय. मी फर्स्ट टाइम एवढं बघते समुद्र जवळून.
आणि खूप छान वाटतंय. आणि दगड तर वेगवेगळ्या प्रकारची दगड आहेत. आम्ही किल्ल्याच्या एकदम शेवटच्या उंच टोकावर गेलो होतो आणि वरून पूर्ण किल्ला चारही साईडने दिसतोय. एवढं सुंदर दिसत होतं ना. तिथं नारळाची झाडं वगैरे आहेत आणि अजूनही तिथं माणसं राहतात आणि आपला भगवा झेंडा आणि आमचे मेंबर महाग आहेत, अजून नाश्ताच करतात ते. आम्ही पटकन नाश्ता केला आणि इथं बीचवर आलो आणि तुम्हाला दाखवते. एवढ्या भारी लाटा वगैरे येतात ना बीचवर. हे बघा कसं आहे. अजून तर पाण्यात जायचंय तवरच भारी वाटतंय आणि पाण्यात गेल्यावर ते किती भारी वाटेल. जिथपर्यंत नजर येते तिथपर्यंत पूर्ण म्हणजे पूर्ण समुद्रच आहे. आणि आता काही गर्दी नाही. आम्ही सकाळ सकाळ पॉईंटवर येणार होतो पण आमचं रुटीन चेंज झालं. आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेलो होतो आणि आता बीचवर आलेलो आहे. आणि ह्या लाटा बघा किती सुंदर वाटतंय लाटा. आणि लांबपर्यंत आहे, खूप लांबपर्यंत बीच आहे. हे बघा तुम्हाला दिसत असेल किती लांबपर्यंत आहे. खूप छान वाटते खूप. आणि मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम बीचवर आलेले त्यामुळे तर मला तर खूपच छान वाटते. तर आम्ही बीचवरनं मस्ती मजा करून आलो आणि आंघोळीची सोय वगैरे होती. सकाळी का आंघोळ केली नाही, तसंच गेलो होतो किल्ल्यावर. आणि आता रिटर्न चाललो आहे. जेवण वगैरे करायचं आहे. आता जेवण वगैरे करून आता कोणत्या पॉईंटला जायचं आहे ते माहीत नाही. जेवण वगैरे करून त्या पॉईंटला जायचं आहे आता. तर चला मग भेटू आता कोणत्या पॉईंटला जाणार आहे तिथं. हा राजकोट किल्ला आहे आणि आपण राजकोट किल्ल्यावर आलेलो आहे. आता इथे चप्पल वगैरे काढायची आणि आतमध्ये एंट्री करायची आपल्याला. चला इथून एंट्री आतमध्ये. एवढं सुंदर आहे, खूप छान आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराज. एवढं छान आहे ना बघण्यासाठी, पण टाइम नाही आमच्याकडे पुरेसा आता. आम्ही बीचवर आलेलो आहे. बीचचं नावच माहीत नाही आम्हाला, आम्ही बघितलंच नाही तिथं बीचचं नाव काय ते. तर आम्ही इथं आलेलो आहे आणि सगळे एन्जॉय करतात. ते फोटोशूट वगैरे चाललंय सगळ्यांचं आणि आमचं पण फोटोशूटच चाललंय. पण म्हटलं थोडासा व्हिडिओ शूट करावा. तर एवढं आता इथपर्यंत हे जे दिसतंय इथपर्यंत सकाळी पाणी असतंय, पण आता पाणी कमी होत जातंय वाटतं. त्यामुळं पार पाणी तिकडं त्या टोकाला गेलेलं आहे आणि आम्ही बुटं वगैरे घातले त्यामुळं काही पाण्यात आता जाणार नाही. सकाळीच एन्जॉय केलंय पाण्यात भरपूर. तर आतमध्ये चाललंय, बघू आता काय आहे आणि काय नाही. गार्डन खूप छान आहे. लय दिवस झाला झोका घसरगुंडी काय खेळलो नाही, तर आलोय तर खेळून घ्यावं म्हटलं. आता तिकीट काढले मेन म्हणजे 10,000 रुपये वसूलच झाले पाहिजे. मग आता वसूल करून घ्यायचे आपले 10,000 रुपये आणि एन्जॉय करायचं गार्डनमध्ये. खूप छान आहे गार्डन, हिरवगार पूर्ण आहे. छोट्या पोरांसाठी फोटोसाठी खूप मस्त आहे. वाव, ते नाव कसलं सुंदर लिहिलंय, मालवण. आम्ही निघालोय आता इथनं रॉक गार्डन मधनं आणि इथं एक सनसेट पॉइंट होता तो बघितला आणि तो व्हिडिओमध्ये कॅप्चरच नाही करू शकलो कारण की फोटो काढायच्या एवढं नादात होतो. त्यामुळं सनसेट पॉइंट काय व्हिडिओमध्ये नाही कॅप्चर करू शकलो. तर आता सगळी मेंबर पुढे गेलेत आणि आम्ही पहिल्यासारखं महागच राहिलेलो आहे. असती मच्छीचे किती प्रकार असतात तुम्ही का नाही, त्यामुळं काय आम्ही मच्छी वगैरे नाही ऑर्डर केलेली, व्हेज ऑर्डर केलेली आहे. चला हॉटेलला गेलो भेटू. मालवणची ट्रिप झाली आणि आता आम्ही निघालो घरी. जेवण वगैरे केले आणि आता गाडी घेऊन बसलो. आता एनर्जीच नाही राहिली, बोलायची पण एनर्जी नाही राहिली. अख्खा दिवसभर फिरले त्यामुळे आता बाय बाय. हा व्हिडिओ आपण इथंच थांबू. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.
बाय.